जपान हा जगातला सर्वाधिक आधुनिक असा हा देश आणि आधुनिक देशाची ओळख जी आहे या जपानची ती आहे बुलेट ट्रेन। आणि बुलेट ट्रेन क्रांती जी आहे जगात 60 वर्षापूर्वी झाली ती जपानमध्ये। जपानने गेल्या 60 वर्षांमध्ये खूप प्रगती केलेली आहे। त्या प्रगतीमध्ये सगळ्यात मोठा त्यांचा जो शेअर आहे तो आहे बुलेट ट्रेनचा। कारण 60 वर्षांपूर्वी जेव्हा बुलेट ट्रेन जपानमध्ये सुरू झाली त्यावेळेला पहिली बुलेट ट्रेन होती, मात्र आता 60 वर्षानंतर जपानमध्ये बुलेट ट्रेनचा एक खूप मोठं जाळं जे आहे ते निर्माण झाले। आपण ते माझ्या बाजूला पाहत असाल, एक बुलेट ट्रेन आहे जी ओसाका टू टोकियो असा प्रवास करणार आहे। आपण आहोत नोझुमीमध्ये आणि ओसाकाचं हे बुलेट ट्रेन रेल्वे स्टेशन आहे आणि या बुलेट ट्रेन रेल्वे स्टेशनवरती देखील आपण देखील आता एका बुलेट ट्रेनने टोकियोला जाणार आहोत। आणि टोकियोला जाण्यापूर्वी आपण पाहतो हे अशा प्रकारचं एक तिकीट असतं, ते तिकीट काढावं लागतं। ते तिकीट स्कॅनिंग झाल्यानंतर आपल्याला प्लॅटफॉर्मवरती यावं लागेल। प्लॅटफॉर्मवरती आल्यानंतर ओसाका हे शहर आहे आणि ओसाका ते टोकियो असा आपण प्रवास करणार आहोत। जवळपास 600 किलोमीटरचं अंतर आहे, मात्र 600 किलोमीटरचं अंतर आपण तब्बल फक्त 2.5 तासामध्ये पार करणार आहोत। आणि हीच या जपानची ओळख आहे, या बुलेट ट्रेनची ओळख आहे। आपण पाहतो बुलेट ट्रेनचं जे आपण वैशिष्ट्य पाहिलं तर या बुलेट ट्रेनचा जो पुढचा भाग आहे तो अतिशय निमुळता एखाद्या पक्षाच्या चोचीप्रमाणे होत असल्याचं आपल्याला पाहायला मिळतं। कारण मार्गामध्ये अनेक मोठे टनेल आहेत, बोगदे आहेत आणि त्या बोगद्यामधून प्रवास करत असताना हवेचा दाब आणि त्याचबरोबर बुलेट ट्रेनचा हा वेगवान प्रवास याचं गणित समीकरण जुळवण्यासाठी अशा प्रकारे पक्षाच्या चोचीप्रमाणे बुलेट ट्रेनच्या पुढच्या तोंडाची व्यवस्था जी आहे ती केली जाते। कारण या टनेल मधून जात असताना कुठल्याही प्रकारे मोठा आवाज जो आहे तो होणार नाही आणि त्या आवाजाचा आतमध्ये बसणाऱ्या प्रवाशांना कुठलाही त्रास होणार नाही याची काळजी जी आहे जपानच्या या टेक्नॉलॉजीने केलेली आहे। आपण इथे पाहत असाल पुढच्या काही वेळातच इथे टोकियोला जाणारी बुलेट ट्रेन येणार आहे। आपण इथे माझ्या मागे पाहत असाल बुलेट ट्रेन जी आहे ज्या बुलेट ट्रेन मधून आपण टोकियोला जाणार आहोत। अतिशय वेगवान असा प्रवास आहे आणि या बुलेट ट्रेनचा प्रवास अतिशय सुंदर आणि रोमांचकारी असतो। कारण अतिशय वेगवान अशी बुलेट ट्रेन असते, जवळपास 350 किलोमीटर पर तास असा हा तिचा वेग आहे आणि त्या वेगाने आपल्याला या बुलेट ट्रेन मधून प्रवास करायचा आहे। आपण पाहत असेल आपण ओसाका शहर ते टोकियो असा जो प्रवास करणार आहे तो याच बुलेट ट्रेन मधून करणार आहे। आणि ती बुलेट ट्रेन आता ओसाका शहराच्या या बुलेट ट्रेन रेल्वे प्लॅटफॉर्मवरती आलेली आहे आणि आपण आता याच बुलेट ट्रेनने प्रवास करणार आहोत। आपला अगदी पुढचा नंबर आहे, म्हणजे बुलेट ट्रेनच्या अगदी पहिला डबा आपण म्हणू शकतो मुंबईप्रमाणे त्या पहिल्या डब्यामध्ये आपण प्रवास करणार आहोत। आपल्या समोर पाहत असाल इथे ऑटोमॅटिक डोअर आहेत आणि ऑटोमॅटिक डोअर नाही आपण आतमध्ये जाणार आहोत। इथे कुठल्याही प्रकारे आपण पाहत असाल की इनडिसिप्लिन जे बेशिस्तपणा दिसत नाही, अतिशय शिस्तबद्धपणे आपल्याला जात होतं। आपण चाललेलो आहोत आतमध्ये, आपण आता चला तर जपानची ही अद्ययावत बुलेट ट्रेन आहे आणि अद्ययावत बुलेट ट्रेनचा आपण सफर घडवणार आहोत। अतिशय सुंदर अशी अद्ययावत बुलेट ट्रेन आहे, तिचे डोर देखील ऑटोमॅटिक आहेत आणि याचे सीट देखील आपण विमानामध्ये ज्या प्रकारे बसतो तशा रिक्लायनर सीट आहेत आणि दोन्ही बाजूला आपण पाहू शकतो की प्रवाशांना त्यांचे सामान ठेवण्यासाठी चांगले रॅक देखील तो उपलब्ध आहेत। आणि जर आपण सीट पाहिले तर एका बाजूला डाव्या बाजूला आपण बघतो की 2 सीट आहेत, उजवीकडे 3 सीट आहेत। अतिशय सुंदर अशी रचना आहे आणि हा या बुलेट ट्रेनचा पहिला डबा आहे आणि पहिल्या डब्यातला हा आपण पाहतो की फर्स्ट क्लासचा हा डबा आहे आणि या डब्याच्या पुढच्या बाजूला पायलट केबिन आहे। अतिशय सुपरफास्ट अशी ही बुलेट ट्रेन आहे जी संपूर्ण जपानची ओळख बनलेली आहे संपूर्ण जगभरामध्ये। अशा प्रकारच्या अनेक विविध बुलेट ट्रेन ज्या आहेत त्या जपानमध्ये आहेत आणि जपानची लाईफ लाईन जी आहे ती समजली जाते। जपानची लाईफ लाईन आहे बुलेट ट्रेन आणि या बुलेट ट्रेन मधून आज आपण प्रवास करतो आहोत ओसाका शहर ते टोकियो। आणि या टोकियो शहरामध्ये आपण पाहतो आपले हे सगळे सहप्रवासी जे निवांत आहेत, 600 किलोमीटरचं अंतर असलं तरी त्यांना चिंता नाहीये, कारण त्यांना फक्त 2.5 तासामध्ये टोकियो शहर जे आहे ते गाठता येणार आहे। त्यामुळे अतिशय सुंदर आणि अतिशय वेगवान आपण पाहत असाल मी अतिशय निवांत उभा आहे आणि जर आपण इंडिकेटर पाहिलं तर मागच्या बाजूला देखील ते इंडिकेटर दाखवत आहे। जॅपनीज भाषेमध्ये हे इंडिकेटर जे आहे ते दाखवलं जात आहे। त्या इंडिकेटरमध्ये आपण पाहतो की या बुलेट ट्रेनचा वेग जो आहे तो दाखवला जात नसला तरी या बुलेट ट्रेन जेव्हा सुरू झाली त्यावेळेला तिचा वेग जो आहे कितीपर्यंत जाऊ शकतो हे दाखवण्यात आलं होतं। जवळपास 300 ते 350 किलोमीटर पर तास असा हा तिचा वेग असणार आहे। अतिशय सुंदर अशी बुलेट ट्रेन आहे आणि कुठलाही धक्का बसत नाही, तुम्ही या बुलेट ट्रेन मध्ये बसून जेवण करू शकता, अतिशय निवांतपणे गप्पाच मारू शकता। अशा या सुंदर बुलेट ट्रेनचा सफर जो आहे तो आपण पाहणार आहोत। आपण इथे माझ्या मागे आलात तर आपण पाहत असाल हा नेक्स्ट डोअर आहे आणि या त्याच्या पुढच्या बाजूला देखील मागचा डबा आहे, तिथे या डब्यातून दुसऱ्या डब्यामध्ये जाता देखील येतं। अतिशय सुंदर अशी रचना आहे आणि इथे पाहत असाल याची विंडो देखील मोठे आहेत। आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे जेव्हा आपण
300 किलोमीटर पर वेगाने जातो. आपण इथे पाहत असाल की मी इथे जर का माझ्या विंडो सीटला जर इथे आपण पाहिलं बसलं तर बाहेर आपल्याला इतर ज्या बुलेट ट्रेन ज्या आहेत त्या आपल्याला इथं आपण जे मागे माझ्या मागे पाहू शकता की मोठ्या प्रमाणात बुलेट ट्रेन ज्या आहेत त्या होत्या. दुसऱ्या बाजूला आपण पाहतोय की बघा बुलेट ट्रेन दुसऱ्या ट्रॅकवरती आपल्याला पाहायला मिळते आहे. त्यामुळे बुलेट ट्रेनचं जाळं जे आहे संपूर्ण जपान शहरामध्ये जे आहे ते आपल्याला पाहायला मिळतं आणि याच जपानचं ही अत्याधुनिक अशी ओळख जी आहे ती बनलेली आहे. जगामध्ये बुलेट ट्रेनचं जे काही एकूण तंत्रज्ञान जे आहे ते सर्वात प्रगत तंत्रज्ञान असं जे आहे ते फक्त आणि फक्त जपानमध्ये आहे. जपानमध्ये चायना असेल, अमेरिका असेल, इंग्लंड असेल, पॅरिस असेल, फ्रान्स असेल या देशांनी देखील हे तंत्रज्ञान विकसित केलेलं आहे. मात्र जपानने याच्यामध्ये खूप चांगली आघाडी घेतली आहे आणि त्याचमुळे जपान आज एक बलाढ्य देश जे आहे जगामध्ये त्याची ओळख बनलेली आहे. तर आपण ओसाका शहरातल्या बुलेट ट्रेनमध्ये बसलेलो आहोत आणि या बुलेट ट्रेनची सीट जी आहे ती पकडलेली. आपण पाहत असाल एखाद्या विमानामध्ये ज्या प्रकारे सीट असतात तशाच सीट आहेत आणि तशा काही प्रमाणात विंडो ज्या आहेत त्या देखील आपल्याला पाहायला मिळतात आणि खिडकीतून आपण बाहेर ओसाका शहराचं अतिशय सुंदर असं दृश्य जे आहे पाहू शकतो. संपूर्ण शहर जे आहे त्या बुलेट ट्रेनमधून आपल्याला पाहायला मिळत आहे. आपण ओसाका शहरातून 600 किलोमीटर अंतरावरती असलेला जपान देशाची राजधानी टोकियो या शहरामध्ये चाललेलो आहोत. 600 किलोमीटरचं अंतर असलं तरी देखील हे अंतर आपण तब्बल फक्त आणि फक्त 2.5 तासांमध्ये पार करणार आहोत. अतिशय वेगवान अशी ही बुलेट ट्रेन आहे आणि एका तासाला जवळपास 300 ते 350 असा वेग जो आहे या बुलेट ट्रेनचा आहे. अतिशय सुंदर ही बुलेट ट्रेन आपण इथे माझ्या मागे बघत असाल की बुलेट ट्रेनमध्ये जे आहे फारशी गर्दी नाही पण ह्या रेग्युलर आहे. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे जसं आपल्या मुंबईला ज्या प्रकारे आपल्या लोकल ट्रेन ज्या आपण पाहतो की दर 3 मिनिटानंतर लोकल ट्रेन येते तशाच या जपानमध्ये दर 3 मिनिटानंतर बुलेट ट्रेन जी आहे ती धावत असते. त्यामुळे अतिशय चांगली फ्रिक्वेन्सी जी आहे या बुलेट ट्रेनची आपल्याला पाहायला मिळते आणि त्याचमुळे जपानचा नागरिक जो आहे किंवा परदेशांवाले नागरिक आहेत ते मोठ्या संख्येने या बुलेट ट्रेनचा वापर करतात पब्लिक ट्रान्सपोर्टसाठी आणि त्याचमुळे जपानची एकूणच इन्फ्रास्ट्रक्चर असेल, ट्रान्सपोर्टेशन असेल ते अतिशय अद्ययावत आहे आणि त्यावरती संपूर्ण जग जे आहे विश्वास ठेवतात.